मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी नागपूरमधील विजयगड बंगला तयार आहे। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार पहिल्यांदाच विजयगड बंगल्यावर दाखल होणार आहेत। हिवाळी अधिवेशनानंतर परत जाताना दिवंगत नेते अजित पवार यांनी दिलेल्या सूचनांनुसारच विजयगड बंगला तयार करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री कार्यालयात दिवंगत नेते अजित पवार यांचा फोटोही लावण्यात आलाय। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा अजित पवार पहिल्यांदा नागपुरातील या विजयगड बंगल्यावर येणार आहे आणि त्यामुळे हा बंगला पूर्वी जसा अजितदादांसाठी सज्ज व्हायचा त्याचप्रमाणे हा बंगला आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी सज्ज झालेला आहे। हा संपूर्ण बंगला कारण की अजितदादांना झाडावर निसर्गावर प्रचंड प्रेम होतं, त्यामुळे सुंदर असं गार्डन या बंगल्यामध्ये तयार करण्यात आलेलं आहे। अनेक झाडं अजितदादांनी सजेस्ट केल्यानंतर लावण्यात आले होते, ते जसेच्या तसे ठेवावे अशा त्यांच्या सूचना होत्या। हा ऑफिस चा संपूर्ण परिसर जो आहे, मीटिंग हॉल जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। दिवंगत नेते अजित पवार यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। दादांची कमी वेळोवेळी या बंगल्यांमध्ये भासतीये, कारण की त्यांच्या सूचनेनुसार विजयगड बंगला ते उपमुख्यमंत्री झाल्यावर तयार करण्यात आले होते आणि आता हा बंगला जो आहे या बंगल्यात उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सुनेत्रा पवार आज या ठिकाणी येत आहे आणि जणू अजितदादांसाठी हा बंगला जसा सज्ज होत होता, तयार होत होता, तसाच हा बंगला जसाच्या तसा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठीही तयार झालाय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।